नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी पुराणिक. सर्व काहीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज तुम्ही बघत असाल आमच्या सेटमध्ये जरा भरपूर झाडं वगैरे लावलेली आहेत आणि हे वेगळं जरा आम्ही सेटअप का केलं आहे, कारण एक अशा व्यक्ती आलेल्या आहेत ज्यांनी झाडं लावणं, मानवनिर्मित जंगलं वाढवणं उघड्या बोडक्या डोंगरावर आणि ऑक्सिजनच्या फॅक्टरीज निर्माण करणं ह्याचा वसा घेतलेला आहे. इतकी झाडं लावा की तोडणाऱ्यांचे हात दमतील पण लावणाऱ्यांचे हात दमणार नाहीत, असा कानमंत्र घेऊन काम करणाऱ्या हरियाली या संस्थेचे अध्यक्ष अविनाश गोडबोलेजी आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. खूप आभारी आहे तुम्ही इथे आल्याबद्दल. धन्यवाद. तर हे आज आपण बघतो की पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि बरंच काही होतंय, ग्लोबल वॉर्मिंग, आणि आज लोकजागृती वाढते. पण 20-25 वर्षापूर्वी जेव्हा हा आज ज्वलंत बनलेला प्रश्न फारसा आपल्या खिचगणीतही नव्हता, आपल्याला माहीत पण नव्हता किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं, हो. तेव्हा तुम्ही या कार्याची सुरुवात कशी काय केलीत? हां. हरियालीबद्दल बोलण्यापूर्वी मला थोडंसं पर्यावरण विषयाबद्दल बोलावंसं आवडेल, की ही सुरुवात माझ्यासाठी कुठून सुरुवात झाली. माझ्या वडिलांना पर्यावरणाची आवड होती. गावी ते बागकाम वगैरे करायचे. वेगवेगळ्या रंगाची फुलं असलेली गुलाब असू दे, जास्वंद असू दे, ह्याची झाडं त्यांचे ते प्रयोग करत असायचे गावी गेल्यानंतर. आणि ते बघताना कुठेतरी माझ्यात ते संस्कार होत होते अजाणतेपणे. आणि मला खरंच वाटायला लागलं की आपण निसर्ग किंवा पर्यावरणाशी जोडलेलं असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे माझे मित्र विशाल सिंघवी यांच्याकडून मला हरियालीची माहिती मिळाली, की मी ठाण्यात इतके वर्ष राहतो आहे, पण ही अशी संस्था हे हरियाली हे पर्यावरणाचं काम करते. आणि माझी उत्सुकता वाढली त्याच्यानंतर, की हा विषय खरंच म्हणजे आपण काहीतरी निसर्गाचं देणं लागतो असं मी म्हणेन. आणि हे करत असताना आपण पर्यावरण आणि निसर्ग हे विषय समजून त्याच्या पुढे एक पाऊल जाऊन आपण काय त्याचं करू शकतो ह्याच्याबद्दल प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक निसर्गप्रेमींनी विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. एक एक छोटीशी आकडेवारी देईन मी, की मागच्या 30 वर्षामध्ये मुंबईमधलं हरित क्षेत्र जे आहे ते जवळजवळ 43% कमी झालेलं आहे. अरे बापरे. हो. आणि एकूण हरित क्षेत्र मुंबईचं बघितलं तर त्याच्यातलं हे 43% म्हणजे जवळजवळ 12,500 हेक्टर एवढं हरित क्षेत्र आपण मागच्या 30 वर्षात गमावलेलं आहे. एक लेमॅनला समजण्यासाठी मी आकडेवारी जर का कंपॅरिझन करायचं ठरवलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ह्याचं क्षेत्रफळ जे आहे एकूण ते 10,500 हेक्टर आहे. म्हणजे त्याच्यापेक्षाही हे हरित क्षेत्र आपलं मुंबईतलं कमी झालेलं आहे. बर. हे 2021 साली ह्याच्यावरती अभ्यास झाला होता, त्याच्या आधारे ही आकडेवारी आली. म्हणून मी म्हणतो की पर्यावरण हा विषय बोलायचा झालं तर आपल्याला टॉप टू डाऊन म्हणतो, म्हणजे ग्लोबल, नॅशनल, लोकल अशा पद्धतीने विचार करावा लागेल. आणि हे मी विचार करत असताना मी गेले 20 वर्ष हरियालीशी जोडलेलो आहे. बर. आणि हरियालीचे फाउंडर प्रोफेसर पूनम सिंघवी ह्यांनी आम्हाला जो मोटो दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की यू थिंक ग्लोबली, प्लॅन नॅशनली अँड ॲक्ट लोकली. म्हणून पर्यावरण हा विषय आपण ग्लोबल कॉन्टेक्स्टमध्ये, नॅशनल कॉन्टेक्स्टमध्ये आणि लोकल कॉन्टेक्स्टमध्ये असा थोडासा फोड करून समजणं खूप आवश्यक आहे. कारण जागतिक पातळीवरती काय होत आहे, पर्यावरणाचे बदल, हवामान बदल होत आहेत आणि ते कमी करण्यासाठी आपण लोकल लेव्हलला काय करू शकतो तसं कोरिलेशन प्रत्येक माणसाने करणं आवश्यक आहे. अगदी काही एक सांगायचं झालं तर ग्लोबल लेव्हलला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय सेमिनार्स ऑर्गनाईज होतात, ह्याच्यावरती डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग कंट्रीज दोन्ही ह्याच्याबद्दल बोलत असतात. की थोडक्यात क्रक्स इज तुम्हाला ह्याच्यासाठी काहीतरी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला कार्बनचं देतो. हा रिसर्च राईट फ्रॉम 1750 टू 2020 कार्बनची मात्रा ॲटमॉस्फिअरमध्ये, ग्लोबल ॲटमॉस्फिअरमध्ये किती होती त्यावेळेस 1750 सालापासून जर का घेतलं आपण आणि त्याचा ग्राफ बघितला तर त्यावेळेस इट वॉज 200 पार्टिकल्स पर मिलियन, PPM एवढी होती.
त्याच्यानंतर पुढे ती 1870 1880 साधारण 1900 सालापर्यंत ही साधारण कार्बनची मात्रा एवढीच होती 200. परंतु 1910 1920 सालानंतर ही कार्बनची मात्रा एखाद्या स्टॉक मार्केटमध्ये ज्याला म्हणतो तेजी आलेला एखादा शेअर असतो तो जसा 90 डिग्रीजमध्ये वरती जातो त्या पद्धतीने ही मागच्या काही दशकांमध्ये 1930 सालापासून सतत वाढत आहे आणि आज ती डबल झालेली आहे. इट इज 400 पार्टिकल्स पर मिलियन. आणि ह्याचा मेन कॉन्ट्रीब्युटर आहे हा CO2 एमिशन. आता CO2 एमिशन कशामुळे होतं हे आपण पुढे बोलूया, परंतु CO2 एमिशन ह्याचाही ग्राफ त्याच्या डायरेक्ट कोरिलेशनमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे हा ग्लोबल लेव्हलला हा प्रश्न किती गंभीर आहे. आज आपण बघत असू की स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये तिथले बर्फ वितळत आहेत, मोठमोठे हिमनग. त्याच्यामुळे तिथल्या समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. परिणामी समुद्र किनाऱ्यावरचे शहरातले काही भाग हे पाण्याखाली जात आहेत, किंवा अवेळी ज्याला म्हणतो पाऊस येतोय काही ठिकाणी जगात, किंवा अवेळी दुष्काळ पण पडतोय. म्हणजे हे ऋतुचक्र कुठेतरी बिघडत आहे. आणि ह्या सगळ्यावरती झाडं आपण का लावावीत त्याचं महत्त्व अधोरेखित होतं. कारण व्हाय ट्रीज, दिस इज द क्वेश्चन विच कम्स टू द माइंड ऑफ एनी नेचर लवर ऑर एनी सिटीजन. आणि एक साधी आकडेवारी सांगायची झाली तर आज आपल्या जगाची लोकसंख्या ही साधारण 800 करोड आहे. हो. आणि आपल्या भारताची लोकसंख्या 140 करोड आहे. अराउंड 1/5 or 1/6 ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन इज फ्रॉम इंडिया. आता पर पर्सन झाडांची संख्या जर का लक्षात घ्यायची ठरली, विचार केला तर त्याच्यामध्ये साधारण 422 झाडं 422 झाडं पर पर्सन हे प्रमाण आहे जगभरात. ह्याच्यामध्ये कॅनडा आणि रशिया हे तसे देश मोठे आहेत, त्यांचं क्षेत्रफळ मोठं आहे, परंतु लोकसंख्या कमी आहे. त्याच्यामुळे तिथे पर पर्सन झाडांची संख्या तशी जास्त आहे. आणि ऑन ए कम्पॅरेटिव्ह बेसिस जर का आपल्या देशाचा भारताचा विचार करायचा ठरवलं तर तो नंबर इट कम्स टू 28 ट्रीज पर पर्सन. एवढी तफावत आहे. दॅट इज द व्हेअर वी स्टँड. हे ग्लोबल कॉन्टेक्स्टमध्ये जर का हे चित्र आपण बघायचं ठरवलं, आणि म्हणून ग्लोबल टू नॅशनल. नाव वी टॉक अबाउट द नॅशनल कॉन्टेक्स्ट ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. नॅशनल लेवलला जसं ह्या आंतरराष्ट्रीय परिषदा होत असतात तेव्हा भारताने काय ठरवलं आहे पुढच्या 10 वर्षामध्ये 2020 ते 2030 ह्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला ठोस पावलं उचलायला पाहिजेत क्लायमेट चेंजसाठी. म्हणून ह्या पुढच्या 10 वर्षामध्ये त्यांनी 3 गोष्टी ठरवल्यात भारताने. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कार्बन सिंक, म्हणजे इथे ह्या आपल्या वातावरणापैकी एक 40 लाख टन इतका कार्बन सिंक करायचा आहे. आता कार्बन सिंक म्हणजे काय ते मी तुम्हाला पटकन सांगतो. हवेतला कार्बन ॲब्झॉर्ब करणारी यंत्रणा निर्माण करायची. आता हवेतला कार्बन कसा ॲब्झॉर्ब होईल तर इट इज बाय ग्रोईंग मोर ट्रीज. सो इट हॅज अ डायरेक्ट कोरिलेशन बिटवीन ग्रोईंग ट्रीज. आता व्हाय वी शुड ग्रो ट्रीज, प्लांट ट्रीज अँड ग्रो देम. कारण वर्षानुवर्ष हवेतला जो कार्बन असतो तो ही झाडं टॅप करतात आणि त्यांच्यामध्ये स्टोअर करतात. दॅट इज द रिझन व्हाय वी शुड ग्रो ट्रीज. अँड दॅट इज द कॉन्टेक्स्ट की मी जे कार्बन सिंक निर्माण करणं हा एक भाग आहे. त्याच्यानंतर जे एनर्जीचे जिचे स्रोत आहेत, वी आर टार्गेटिंग ॲज अ कंट्री, इंडिया इज टार्गेटिंग टू रिड्यूस द डिपेंडन्सी ऑन इलेक्ट्रिसिटी बाय 40% बाय स्विचिंग ओव्हर टू other sources of energy. सोलर, म्हणजे सोलर, विंड पॉवर. दीज आर द ऑप्शन्स आय वुड से. त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीवरती भार येतो आणि पर्यायाने कोळसा वगैरे ह्यांच्यावरती जो भार येतो तोही कमी होईल. अशा पद्धतीने हे नॅशनल लेव्हलला आपलं धोरण आहे. आणि नॅशनल लेव्हलला हे धोरण करत असताना अजून एक त्याच्यात सायंटिफिक अँगल असा आहे की साधारण 24 तास, दर 24 तासामध्ये एक माणूस किंवा एक प्राणी सरासरी 1 किलो कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये एक्झेल करतो. येस. तासाला 24 तासाला 1 किलो ॲव्हरेज. मग एवढा करत असेल तर जस्ट इमॅजिन विथ 140 crores ऑफ पॉप्युलेशन अँड विथ सो मेनी ॲनिमल्स. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट इंडिया फ्रॉम ए नॅशनल कॉन्टेक्स्ट. तर म्हणजे आपल्याला ह्याच्याबद्दल जनजागृती करण्याची किती गरज आहे.
आणि हा प्रश्न गंभीर किती आहे हे ह्याच्यातनं अधोरेखित होतं. आणि म्हणून जसं आपण म्हणतो, थिंक ग्लोबली, प्लॅन नॅशनली, बट ॲट द सेम टाईम यू नीड टू ॲक्ट लोकली. लोकली. आणि नाव आय कम टू द लोकल कॉन्टेक्स्ट ऑफ दिस एन्व्हायरमेंट, की पर्यावरण हा विषय बोलायचा नुसता लोक व्हॉट्सॲपवरती आपण किंवा मीडियावरती बोलत असतात, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, असं बऱ्याचदा असतं. आणि ट्री प्लांटेशन ड्राईव्ह करून फोटो काढून ते फोटो काढायचे आणि त्यांच्यासाठी तो विषय संपतो तिथे. संपतो. परंतु हरियालीसारख्या संस्था, इतरही संस्था आहेत, त्यांच्यासाठी हा विषय हा 12 महिने 24 तास ह्या पद्धतीने ह्या कार्यक्रम ह्याचा फॉलोअप केला जातो. कारण वी फॉलो द एंटायर सायकल ऑफ ट्री प्लांटेशन. नाव यू मे आस्क की वेन यू से व्हॉट इज द एंटायर सायकल, तर एंटायर सायकल ही 12 महिन्याची सायकल असते. बर. तर फक्त प्लांटेशन हे 2 महिने पावसाळ्यामध्ये किंवा 2.5 महिने केलं आणि विसरलं. जे आमच्याबरोबर गेस्ट येत असतील फर्स्ट टायमर्स, त्यांना ते तसं वाटतं, पण आम्ही त्यांना सांगतो. इनफॅक्ट आमच्याबरोबर काही कॉर्पोरेट ग्रुप्सचे सुद्धा येतात प्रतिनिधी, इतके वर्ष त्यांचे ग्रुप्स येतात. तर मला काही काही इंटरेस्टिंग क्वेरीज आल्या. तर त्यांनी आम्हाला एकाने विचारलं, हा सहज मला आठवला हा किस्सा, की तुम्ही प्लांटेशन करता म्हणजे एक्झॅक्टली आम्हाला झाडं लावलेली असतील त्याच्या बाजूला उभे राहून आम्हाला फोटो आम्हाला काढायला सांगणार का? म्हटलं नो, वी डोंट एक्सपेक्ट दॅट. कारण वी बिलीव्ह इन डुईंग थिंग्स द कन्स्ट्रक्टिव्ह वे. आणि आमची अपेक्षा आहे की तुम्ही आमच्याबरोबर सहभागी व्हाल तेव्हा तुम्ही ॲक्च्युअल प्लांटेशन करावं, हे आम्ही सांगतो. आणि जेव्हा 1-2दा माणसं येतात आणि प्लांटेशन किंवा इतरही इनिशिएटिव्समध्ये सहभागी होतात, तर त्यांचा इंटरेस्ट वाढतो आणि त्याच्यानंतर दे बिकम रेग्युलर पार्टिसिपंट्स, असं मी म्हणेन. आणि ह्याच्यामध्ये बरेच पैलू आहेत जे वेन वी आर टॉकिंग अबाउट द एंटायर सायकल, वेन वी से एंटायर सायकल ऑफ प्लांटेशन, ह्याच्यामध्ये 30% हे प्लांटेशन असतं आणि 70% इज पोस्ट प्लांटेशन केअर. सो वेन यू से पोस्ट प्लांटेशन केअर and when I am saying the entire cycle of tree plantation, for us the season or the step starts right from identification of seeds and going for seed collection drives. बर. आता बीजसंकलन हाही कुतूहलाचा विषय आहे बऱ्याच निसर्गप्रेमींना, की बीजसंकलन का? तर ही त्याची पहिली स्टेप असते. कारण बीजसंकलन जे करतो त्याच्यातनंच ही रोपं आपण बनवतो आणि त्याच्यानंतर त्याची जेव्हा रोपं ती वाढतात तेव्हा ती झाडं म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आपण लावतो आणि मग ते मानवनिर्मित जंगल ज्याला म्हणतो किंवा ऑक्सिजन फॅक्टरी म्हणतो, त्या दृष्टीने आपण हे काम करतो. ह्याच्यात भारतीय प्रामुख्याने स्पीशीज ज्या आहेत इथे लोकली उगवणाऱ्या, ह्याच्यावरती आपण प्रामुख्याने आपला भर असतो. जसं बहावा, बेहेडा झाला किंवा करंज झालं. आता करंज झाडाबद्दल एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर इट इज अ व्हेरी रोबस्ट ट्री. फॉरेस्ट फायरमध्येही ते झाड मरत नाही आणि त्याला पाणीही कमी लागतं आणि खूप मजबूत अशा पद्धतीचे हे झाड आहे आणि इट इज वर्शिप्ड इवन बाय आदिवासी पीपल. त्याच्यामुळे करंज, त्याचं तेल जे आहे ते जॉईंटसाठी मेडिसिनल ॲप्लिकेशन्स देखील आहेत करंजाचे. तर करंज हे एक त्याच्यातली व्हरायटी आहे. त्याच्या व्यतिरिक्त अर्जुन, पुत्रांजीवा हे झाडंसुद्धा आपण ह्याच्यामध्ये लावतो. रतनगुंज आहे. आणि ही सगळी झाडं लावताना ह्याच्या ज्या बिया आपण गोळा करायला जातो त्याच्यामध्ये सुद्धा लहान मुलं असू देत, सिनियर सिटीजन असू देत, मिडल एज, सगळे लोक हे एन्जॉय करतात. आणि हे एन्जॉय करत असताना त्यांना हा आनंद खूप मोठा असतो की आम्हाला काहीतरी, वी आर पार्ट ऑफ दिस एंटायर थिंग, आम्हाला काहीतरी ह्याच्यात सहभागी होता येत आहे. नॉट नेसेसरीली की जसं आता मी म्हटलं 1996मध्ये हरियालीची स्थापना झाली. तीही एक मजेशीर किस्सा येतो. आमचे हरियालीचे फाउंडर प्रोफेसर पूनम सिंघवी हे अगोदर मुलुंडला राहत होते आणि साधारण 90च्या दशकामध्ये ते मुलुंडहून ठाण्याला ते राहायला आले आणि इथे सेटल झाल्यानंतर त्यांच्या घराच्या समोर त्यांच्या खिडकीतनं बघत असताना त्यांना तिथले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उघडे बोडके डोंगर दिसले आणि ते बघून त्यांना वाटलं की हे जर का डोंगर हिरवे करता आले, इथे काही आपल्याला झाडं लावता आली आणि त्याच्यानंतर ठाण्याच्या सभोवतालचे सगळेच डोंगर इथे आपल्याला काहीतरी कार्य करता आलं तर ते इथलं जे प्रदूषण आहे ते कमी करण्यासाठी नक्कीच त्याचा हातभार लागेल. आणि एक चांगला सामाजिक उपक्रम घेतो आहे ज्याच्यामध्ये आपण 4 चांगली माणसं याच्यात जोडण्याचा प्रयत्न करू आणि हा उपक्रम पुढे नेऊ. अशी थोडी ती हरियालीची सुरुवात झाली 96 साली. आणि अर्थातच त्याने त्यांची फॅमिली किंवा त्यांचे जे फॅमिली फ्रेंड्स होते,
त्यांचे मित्र होते. सिंघवी सर हे कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आधी, त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना त्यांच्या बऱ्याच ओळखी आहेत, त्यांचे मित्रमंडळी. तर त्यांच्याकडे त्यांनी हा विषय मांडला आणि हा विचार मांडल्यानंतर त्यांना खूप अपील झाला. आणि त्याच वेळेस हे कन्सेन्सस होतं की हा विषय जर का आपण बोलतोय तर खरोखर आपण का नाही करू, आपण प्रयत्न तर करू, कुठेतरी सुरुवात करावी लागते. आणि मग तो दिवस आला 1996 साली, 4 ऑगस्ट 1996च्या सुमारास, जेव्हा 4 कॉलेजमधले जवळजवळ 300 ते 400 NSS व्हॉलेंटियर्स ठाण्यामध्ये टिकुजिनी वाडीच्या मागील जो परिसर आहे, डोंगर जो आहे, तिथे जमा झाले. त्यांनी श्रमदान केलं आणि तिथनं जी सुरुवात झाली त्याच्यानंतर इट वॉज नो टर्निंग बॅक. छान. ह्या कार्यामध्ये ऑफकोर्स आम्हाला कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत, शाळा कॉलेजमधले, ह्यांचा सपोर्ट मिळालाच. कारण ही जी युवा शक्ती आहे ह्याचा कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने आपण त्यांना ह्या कार्यात टॅप करायला पाहिजे असं हरियालीचे सर्व सिनियर लोक म्हणतात आत्तापर्यंत. आणि त्याचं रिझन काय आहे की ते म्हणतात की हे विद्यार्थी, आजचे विद्यार्थी हे उद्याचे या देशाचे नागरिक आहेत. आणि तो हा विषय पर्यावरणाचा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणार आहेत. सो देर इज लॉट ऑफ सबस्टन्स आणि वी आर प्रोजेक्टिंग समथिंग गुड फॉर द यूथ विच दे कॅन टेक अप. ही सगळी अशी आयडिया किंवा हे विषयाची मांडणी केली. त्याच्यानंतर टीम बनवली 8-10 लोकांची. देवर गुड ओरेटर्स. बरेचसे त्याच्यातले एक्स प्रिन्सिपल्स किंवा सिनियर प्रोफेसर्स होते वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये. आणि ह्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या शाळा, कॉलेजेस किंवा प्रायव्हेट ऑफिसेस ह्या ठिकाणी जाऊन अवेअरनेस सेशन्स कंडक्ट करायला सुरुवात केली हरियालीने. इथे मला अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की ह्या कार्यामध्ये जसं कॉलेजेस आणि शाळेतले स्टुडंट्स आले किंवा आम निसर्गप्रेमीसुद्धा आमच्या ह्या कार्यक्रमात सहभागी झाले, त्याचबरोबर महाराष्ट्र शासन वन विभाग, ठाणे महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आत्ताच्या काळात कल्याण डोंबिवली महानगरपालिका, त्याचबरोबर इतरही सरकारी आस्थापनांचा आम्हाला उत्तम सपोर्ट मिळालेला आहे. आणि त्यांचा जो सपोर्ट आम्हाला मिळालेला आहे त्याच्यामुळेच हरियाली गेली 28 वर्ष ही वाटचाल करू शकली. आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर कधीही भेटायला जातो किंवा एखादा उपक्रमाबद्दल त्यांना माहिती देतो तेव्हा ते लगेच आम्हाला सांगतात, आमच्याकडून तुम्हाला काय सपोर्ट हवा आहे तुम्ही सांगा. आम्हाला कधीच अगदीच एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर ठाण्यामध्ये वृक्षवल्ली एक्झिबिशन असतं रेमंड ग्राउंड्सवरती. तर तिथे वृक्षवल्ली एक्झिबिशनमध्ये दरवर्षी हरियालीला ते तिथे एक स्टॉल लावायला परमिशन देतात कोणत्याही अटीविना. आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून आम्ही ठाणेकर नागरिकांपर्यंत पोचतो, हरियालीचं पर्यावरणविषयक कार्य काय आहे ह्याची माहिती देतो. आणि आम्ही त्यांना हेही सांगतो की हरियालीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत. जसं मी म्हणतो की काही लोकांना सिनियर सिटिझन्स असतील तर त्यांना नर्सरीत काम करून येऊन करायला आवडतं. पण जे तरुण पिढी आहे, यंगस्टर्स, त्यांना ट्रेकची खूप आवड असते. त्याच्यामुळे आमचा मुंडा डोंगर जो आहे ठाण्याजवळ, गायमुखच्या जवळ आहे, घोडबंदर रोडला, तिथे जवळजवळ 20 ते 22 वर्ष आमचं तिथे काम चालू आहे. आता मुंडा म्हणजे काय, तर आदिवासी भाषेमध्ये जो उघडा बोडका असतो डोक्याला त्याला ते मुंडा म्हणतात. त्याच्यावरनं बहुधा त्या डोंगराचं नाव मुंडा डोंगर असं पडलेलं आहे. आणि आमचे संस्थेचे माजी अध्यक्ष लेट प्रदीप लोथे यांनी मुंडा डोंगरावरती खूप कार्य केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्या विषयाची त्यांनीसुद्धा इथल्या ठाण्यातल्या निसर्गप्रेमींना त्याची गोडी लावली. तिथे दर शनिवार रविवारी आठवड्यातून एकदा तिथे पोस्ट प्लांटेशन केअर किंवा ट्रेक्स किंवा प्लांटेशन ह्याबद्दल आमचं काम सुरू असतं. आता हे सगळं करत असताना जसं मी म्हटलं वेगवेगळे पैलू आहेत. प्लांटेशन हा विषय तर आहेच आहे किंवा झाडं लावणं, परंतु त्याच्या पुढे जाऊन ह्या विचारांचा जेव्हा प्रसार झाला तेव्हा अर्थातच ठाणा हे हेड ऑफिस होतं हरियालीचं. त्याच्याबरोबर मुलुंड आणि डोंबिवली कल्याण इथेही 2 ब्रांचेस ओपन झाल्या. मुलुंड ब्रांचनी सुद्धा तिथे त्या मुलुंडच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. तिथे त्यांनी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कंपोस्टिंगच्या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेचा टी वॉर्ड ह्यांच्याबरोबर वेट वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात उपक्रम घेतला,
जिथे तिथल्या भाजी मार्केट किंवा हॉटेल्सची जी वेट वेस्ट यायची त्याची प्रक्रिया करायची. ऑन ए डेली बेसिस 600 kgs ऑफ वेस्ट वॉज रिसिव्ड. हो. अँड फॉर दॅट आनंदनगर टोल नाका तिथे 3000 स्क्वेअर फीटची जागा BMCने इयरमार्क केली आणि तिथे आम्ही त्यांना गायडन्स दिला ह्याच्याबद्दल. पिट्स सेटअप झाले आणि ही गोष्ट 2019च्या आसपासची आहे आणि जवळजवळ 1.5-2 वर्षामध्ये तिथे 42 मेट्रिक टन्स एवढं कंपोस्ट त्याच्यातनं जनरेट झालं. हो. येस. अँड ते आम्ही त्यांना हँडओव्हर पण गार्डन डिपार्टमेंट जे आहे BMCचं त्यांना ते कंपोस्ट हँडओव्हर केलं. काही त्याच्यातलं कंपोस्ट आम्ही अवेअरनेसचा भाग म्हणून स्टुडंट्सना दिलं. फ्री सॅम्पल्स म्हणूनही वाटले. आता नुसतं कंपोस्टिंग तेही करत नाही आम्ही, तर जसं म्हणतो त्याच्यात व्हर्मी कंपोस्ट हा सुद्धा भाग आला. 2018मध्ये आमच्या मुलुंड विभागाने मुलुंडमधल्या जवळजवळ 75 रेसिडेन्शियल सोसायटीज आहेत इथे जाऊन कंपोस्टिंगबद्दल अवेअरनेस जनरेट केला आणि ते सेटअप कसा करायचा ह्याच्याबद्दलही मार्गदर्शन दिलं त्यांना. आणि त्याचबरोबर जे गणेश विसर्जन जेव्हा होतं तेव्हा बऱ्याचदा निर्माल्य लोक फेकून देतात. सो दॅट इज ऑल्सो समथिंग टू अंडरस्टँड. आणि तो निर्माल्य किंवा त्याचंही कंपोस्टिंगसाठी वापरावं म्हणून तिथे मुलुंड चेक नाक्याजवळ आनंदनगरच्या पुढे तो सरदार तारासिंग तलाव म्हणून आहे. तर तिथे दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या वेळेस आमचे व्हॉलेंटियर्स बकेट्स घेऊन तिथे निर्माल्य स्वीकारतात. BMCच्या स्टाफच्या बरोबरीने ते तिथे असतात आणि लोकांना हा जनजागृतीचा भाग म्हणून व्हॉलेंटिअरिंग तिथे करतात. तो हाही उपक्रम त्याच्यातला आहे जो मी म्हणेन. आता पुढे सांगायचं झालं तर डोंबिवली कल्याण इट इज अ फ्लेजलिंग युनिट. जस्ट आत्ता रिसेंटली सुरू झालं गेले 3-4 वर्ष. परंतु तिथे सुद्धा वृक्ष भंडारा आयोजित केला जातो. तिथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आम्ही सॅपलिंग्स वाटतो किंवा तिथल्या जवळच्या गावांमध्ये जाऊनही श्रमदान करतो. हे सगळं करण्याचा उद्देश काय आहे हे समजून घेणं. जो नवीन माणूस येतो त्याला आम्ही नेहमी सांगतो की हरियालीच्या कार्यात सहभागी व्हायला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अट नाही आहे. तुम्ही मेंबर व्हा असं देखील म्हणत नाही. इनफॅक्ट आमच्याकडे 80+ वयाचे सुद्धा काही सिनियर लोक आहेत, 80-85+. आता ते म्हणतात आम्ही कसं योगदान देऊ शकतो. तर आम्ही सांगतो की हरियाली इज अन ॲक्शन ओरिएंटेड अँड ए रिस्पॉन्सिबल NGO. तर तुमच्याकडे दुधाच्या पिशव्या येतात त्याही तुम्ही टाकून देणार कचऱ्यामध्ये. तर ह्या दुधाच्या पिशव्या ज्या आहेत त्या फेकून न देता तुम्ही स्वच्छ धुवून त्या वाळवा आणि जेव्हा 100-200 अशा पिशव्या तुमच्याकडे जमा होतील त्या तुम्ही हरियालीला डोनेट करा. आम्ही सॅपलिंग्स बनवण्यासाठी ॲज ए रियूज ऑर ए सेकंड यूज ऑफ दॅट बॅग, मिल्क बॅग आम्ही ते वापरतो आणि त्याच्यातनं रोपं बनवतो. बरं. आणि धिस इनिशिएटिव्ह हॅज बीन लाईक्ड बाय स्पेशली बाय सिनियर सिटिझन्स. त्यांना सांगावं लागत नाही. ते पिरियडिकली ह्या मिल्क बॅग्स पाठवून देतात किंवा सेशनला येणार असतील तर ते घेऊन येतात. आता हा मिल्क बॅग्सचा एक भाग झाला. परंतु व्हॉट इज द कपॅसिटी ऑफ आवर नर्सरी. तर वी हॅव अन ॲन्युअल कपॅसिटी टू मेक 10,000 to 15,000 सॅपलिंग्स ॲन्युअली अँड वी हॅव डेमॉन्स्ट्रेटेड दॅट इन द पास्ट. नाव व्हाय वी रिक्वायर सो मेनी सॅपलिंग्स दॅट हा पुढचा प्रश्न असू शकतो. त्याचं कारण असं आहे की जे आम्ही 7-7 वर्षाचे प्लांटेशन प्रोजेक्ट्स, बिग तिकीट प्रोजेक्ट्स जेव्हा वनविभागाबरोबर म्हणजे महाफॉरेस्ट ह्यांच्याबरोबर जेव्हा घेतो तेव्हा हे करत असताना आम्हाला ऑब्व्हियसली सॅपलिंग्स लागतात. आणि जसं मी म्हटलं सीड कलेक्शन ही चेन आम्ही फॉलो करतो. ती चेन जरा मला सांगाल का, ती प्रोसेस तुमची म्हणजे सीड कलेक्ट करण्यापासूनची? येस. ती चेन आमची जी म्हणजे म्हणतो दॅट स्टार्ट्स राईट फ्रॉम फेब्रुवारी. आता फेब्रुवारीपासून वी स्टार्ट आयडेंटिफाईंग द सोर्सिंग स्पॉट्स. असे कुठले लोकेशन्स आहेत सीड कलेक्शनसाठी महाराष्ट्रात? प्रामुख्याने लोकली म्हणतो आम्ही. ठाणा, मुंबई, डोंबिवली, कल्याण इथे बेस असल्यामुळे इथे जास्त फोकस करतो. इतर ठिकाणी पुण्याला वगैरेही आमचे काही व्हॉलेंटियर्स राहतात तर ते तिथे लोकलीसुद्धा सीड्स गोळा करून आम्हाला पाठवतात. परंतु शहरी भागात राहणारे लोक आहेत, मुळात जे अर्बन पॉप्युलेशन आहे त्यांना बऱ्याचशा बियांची ओळख पण नाही आहे.
कारण ग्रामीण भागात ते राहिलेले नाही आहेत किंवा झाडांची माहिती नाही. तर तेही कुतूहल असतं त्यांना की आपण कुठल्या बिया कशा असतात किंवा त्या कशा लावाव्यात, कारण दॅट इज द नेक्स्ट स्टेप सायंटिफिकली हाऊ यू आर गोइंग टू प्रिपेअर ए सॅपलिंग. पण मला एक प्रश्न आहे की ती सीड तुम्ही कलेक्ट म्हणजे कुठून करता, ती जंगलातून जाऊन की कशी करता? इट कुड बी एनी सोर्सिंग स्पॉट. हम्म. आता ठाण्याचंच सांगायचं झालं तर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ हिरानंदानी गार्डन आहे. बरं. तिथेही आम्हाला सीड्स मिळतात. हो. हो. त्याच्यानंतर टिकुजिनी वाडीच्या मागचा जो भाग आहे जंगलातला तोही आहे. घोडबंदर रोड तिकडेही आम्ही जातो किंवा ऐरोली पंपिंग स्टेशन जवळही जातो. असे वेगवेगळ्या ठिकाणी इट इज नॉट ओन्ली जंगल्स. शहरातही जसा त्यांचा झाडांचा सीझन येतो फ्लॉवरिंग सीझनच्या नंतर, ते शहरातलेही अशा झाडं किंवा असे स्पॉट्स आपण आयडेंटिफाय करतो बर. जिथे आपल्याला जाऊन वी कॅन गो अँड कलेक्ट सीड्स. आणि एका सीड कलेक्शन ड्राईव्हमधनं आम्ही जवळजवळ 10,000 एका सेशनला सीड्स कलेक्ट केलेली आहेत. ओ. अँड आवर सीड ड्राईव्ह इट स्टार्ट्स अर्ली इन द मॉर्निंग बरं. ॲट 7 AM अँड इट कन्सिस्ट ऑफ 30 or 40 पीपल. तर 30 ते 40 लोक स्प्लिट होतात, छोटे छोटे ग्रुप्स करतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात अँड ॲट द एंड ऑफ द सेशन वी कन्व्हर्ज ॲट अ कॉमन स्पॉट. आणि त्याच्या पुढचं सेशन असतं की सीड्स, त्याच्या काही काही मोठ्या शेंगा असतात, त्या शेंगाने त्यातले आपल्याला सीड्स घ्यायचे असतात. मग ते ट्रेनिंग देता का तुम्ही? Yes. की ते कसं आयडेंटिफाय करायचं आणि ते कसं Yes. ते ट्रेनिंग असतं? येस. आता काही सीड्स असतात ती पटकन जर्मिनेट होतात किंवा काही काही सीड्स असतात ती पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात, तर ती एवढी फास्ट जर्मिनेट होत असतात की ती आम्ही अशी स्टोअर करून ठेवू शकत नाही. अर्जुन इज वन सच व्हरायटी की अर्जुनाचं झाड पावसाळा येतो तसं ते जर्मिनेट व्हायला लागतं, म्हणून आम्हाला त्याची लवकरात लवकर सॅपलिंग्स बनवावी लागतात. म्हणून आम्ही सीड आयडेंटिफिकेशन सेशन्स बर. ॲज पार्ट ऑफ अवेअरनेस किंवा सीड्सची ओळख करा हे सुद्धा आम्ही सांगतो लोकांना. आणि ते लोकांना आवडतं. सीड कलेक्शन ड्राईव्हबद्दल लोकांच्या समोरून आम्हाला क्वेरीज येतात की आम्ही कधी पार्टिसिपेट करू शकतो, कधी आपण स्टार्ट करायचं आहे, कारण त्या विषयाची त्यांना गोडी लागली आहे. इट हॅज बीन अ मल्टीप्लायर इफेक्ट. एक येतो, एक दुसऱ्या त्याच्या मित्राला सांगतो, तो आणखीन 4 लोकांना सांगतो. आणि ही स्पेशालिटी हरियालीची की लोकसहभाग, श्रमदान आणि बी ए सेल्फ रिलायंट इंडिव्हिज्युअल असं म्हणतो. त्याच्यामुळे पीपल आर पॉझिटिव्हली चार्ज्ड. पीपल फ्रॉम ऑल वॉक्स ऑफ लाईफ दे आर कमिंग अँड पार्टिसिपेटिंग, वेदर इट इज सीड कलेक्शन, सीड सॉर्टिंग. नाव टॉकिंग अबाउट द नेक्स्ट स्टेप दॅट इज मेकिंग ए सॅपलिंग. त्याचे आम्ही हाऊ यू शूड प्रिपेअर ए सॅपलिंग हे सायंटिफिकली ट्रेनिंग देतो. आमच्या नर्सरीमध्ये सेशन्स असतात, कारण जे नवीन लोक येतात त्यांना ह्याच्याबद्दल कुतूहल असतं की हाऊ टू मेक ए सॅपलिंग. तर ते जर का साधा एक नियम आहे की तुम्ही जर का पिशवी घेतलीत तरी त्याच्यामध्ये पाणी जेव्हा घालतो आपण, बी पेरलेली असते, तर ते पाणी जायलाही वाट पाहिजे, म्हणून त्याला पिशवीला भोकं देणं. किंवा जी माती त्याच्यात भरतो त्याला कोनिकल टेपरिंग शेपमध्ये ती माती पाहिजे, म्हणजे पाण्याचा निचरा होईल. सो दीज आर द डिफरंट नेटिग्रिटीज ऑर मायन्यूट फॅक्टर्स ऑफ सॅपलिंग मेकिंग, ज्याचं सेशन बनवतो आपण. आणि इट डज नॉट एंड देअर. त्याचा वीकली रिव्ह्यू असतो जे सॅपलिंग्स आपण बनवतो. कधी कधी काही निसर्गप्रेमी ते म्हणतात की मी जांभळाच्या बऱ्याच बिया जमा केल्यात, ते त्यांच्या कुंडीत लावतात आणि असे 50 जांभळाची सॅपलिंग्स अशी छोटे छोटे तयार होऊन ते आम्हाला जून महिन्यात आणून देतात. पण म्हणजे आपल्या दर्शकांसाठी मी प्रश्न विचारते की आपण घरी जांभूळ आणतो, करवंद आणतो किंवा पपई आणतो, तर त्याचे आपण छोट्याशा प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये लावून छोटीशी रोपटी करून देऊ शकतात. हो, ॲब्सोल्युटली, वी ॲक्सेप्ट इट. त्याच्यासाठी काही कुठली माती, कुठलं फर्टिलायझर ते तुम्ही सांगा. हां, प्रामुख्याने जशी ही लोकल माती असते ती आम्ही त्यांना सांगतो. आणि आम्ही त्यांना काय सांगतो की तुम्ही पाणी सुद्धा ते योग्य पद्धतीने घाला. जर का तुम्ही पाणी जास्त घातलं किंवा त्या पिशवीमध्ये पाणी जायला निचरा नसेल तर ते कुजून जाणार, कारण सॉइल ऑल्सो नीड्स एअर टू ब्रीथ. अगर हवा अच्छी रहेगी तो दवा की जरूरत नाही आहे असं म्हणतात. आणि म्हणून जसं आपल्याला टॉकिंग अबाउट एअर की हवेची आपल्याला गरज आहे, तशी झाडांनाही गरज असते. त्याच्यामुळे तो फाईन बॅलन्स आपल्याला साधणं हे जे लोकल इनिशिएटिव्हच्या अंडर आपण म्हणतो
ह्याची खूप आवश्यकता आहे. आणि ते हरियालीसाठी वी आर अन ॲक्शन ओरिएंटेड NGO जेव्हा म्हणतो की आम्ही कृती करतो, आम्ही वी डोंट गो इन टू मोर्चे काढणं किंवा असे काही हे अशा ह्याच्यात आम्ही कधी नसतो. कारण आमच्या दृष्टीने हे कार्य महत्त्वाचं आहे आणि हे कार्य करत असताना चार आणखीन लोक ह्या कार्यात जोडणे आणि ह्याचा विचाराचा प्रसार करणं. आता तुम्हाला वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे किंवा वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे मे महिन्यात साजरा केला जातो आणि जूनमध्ये वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे असतो. त्या दिवशी आम्हाला बऱ्याच रिक्वेस्ट येतात कॉर्पोरेट्सकडनं किंवा कॉलेजेसमधनं, त्यांना किंवा दे वॉन्ट टू डू सम प्रोग्रॅम, त्या दिवशी आपण काहीतरी करूया असं ते फारच. आणि आता इतके वर्ष जे एवढे CSR ग्रुप्स किंवा कॉलेजेस आपल्याबरोबर काम करत आहेत ना, तर एवढं बॉन्डिंग छान झालं आहे त्यांच्याबरोबर की आम्हाला सुद्धा त्यांना नाही म्हणता येत नाही. कधी कधी बरेचसे आपले व्हॉलेंटियर्स आहेत हे वर्किंग आहेत, त्याच्यामुळे त्यांना विकेंड्सला जास्त सोयीचं पडतं. म्हणून आम्ही कमिटमेंट देताना आधी आमचे हरियालीचे कोऑर्डिनेटर्स अवेलेबल आहेत ना हे आपण बघतो. आणि ते बघताना कधी कधी आम्ही वर्किंग डेला सुद्धा त्यांच्याबरोबर सेशन्स केलेली आहेत, डुईंग सम ॲडजस्टमेंट्स, कारण हे कार्य पुढे जायला पाहिजे. आणि धिस हॅज बीन ॲप्रिशिएटेड इवन अमंग्स द कॉर्पोरेट कम्युनिटी. आणि महानगरपालिका किंवा वनविभाग ह्यांना तर माहितीच आहे की हे काय आहे, कारण दीज आर द डिफरंट फेजेस. बरं, नुसतं आम्ही ह्याच्यावर थांबत नाही आहोत. आत्ता मी जे काय तुम्हाला इनिशिएटिव्ज बोललो त्याच्यावरती मी थांबत नाही आहे. तर इको टूर, कारण इको टूरचं काय असतं की एखाद्या पर्यावरणविषयक महत्त्वाची जागा असते, ह्याला व्हिजिट देतो आम्ही वर्षभरातनं आणि हरियालीचा ग्रुप जातो तिथे, त्याचा अभ्यास करतो आणि ती उत्सुकता असते लोकांना. जसं आपण नेचर ट्रेल किंवा ग्रीन वॉक ही आपण का करतो हेही थोडंसं त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने येतं की व्हाय ग्रीन वॉक. तर ग्रीन वॉक अशासाठी की तुम्हाला झाडांची पण माहिती होते आणि जे तरुण असतात त्यांना त्याची गोडी की जंगलातनं आपण जातोय. हल्ली कुठे जंगलं आहेत, शहरी भागामध्ये आपण बघतो तर खूप कमी झालं आहे प्रमाण. तर ती कुठेतरी त्यांची क्युरिओसिटी पुन्हा ती वाढावी आणि ह्या कार्यात त्यांनी सहभागी व्हावं, हे इथे मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं. त्याच्या व्यतिरिक्त 2005 साली तुम्ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेस अतिवृष्टी झाली होती आणि बरंच नुकसान झालं होतं, वित्तहानी झाली होती, जीवितहानी पण झालेली होती. तर ते सगळं करत असताना आम्ही त्याच्याबद्दलचाही रिपोर्ट हरियालीने 2 वर्ष ॲनालिटिकल रिपोर्ट तयार केला, डेल्यूज रिपोर्ट, आणि तो सबमिट केला महानगरपालिकेला की कशामुळे हे झालं किंवा काय प्रिकॉशन्स आपण घ्यायला पाहिजेत. किंवा भातसा रिव्हर आहे, भातसा रिव्हर ही मुंबईची, ठाण्याची जवळजवळ 65% पाण्याची तहान भागवते. तर भातसा नदीचा त्याची परिक्रमा आम्ही 2007 साली घेतली होती, ज्याच्यामध्ये जवळजवळ 30-35 व्हॉलेंटियर्स हे त्याचा उगम जिथे होतो तिथे गेले आणि तिथपासून ते चालत चालत अभ्यास करत आले की पुढे कसं जाते किंवा तिथले काय प्रॉब्लेम्स आहेत, तिथली बायोडायव्हर्सिटी काय आहे हेही बघितली. ठाण्याजवळ येऊर आहे, येऊरचं जंगल, तिथेही आम्ही घेऊन जातो लोकांना की त्याची माहिती देणं, कारण अवेअरनेस प्रिसिड्स ॲक्शन असं म्हणतात. अनलेस अँड अनटिल देर इज अवेअरनेस, आणि जेव्हा अवेअरनेस येतो तेव्हा तो माणूस त्याचा विचार करायला लागतो, त्याचं थिंकिंग प्रोसेस स्टार्ट्स अँड देन ही रिअलाइजेस की हमें भी कुछ करना चाहिए इसमें. तर हे सगळे ह्याच्यात बरेच पैलू आहेत आणि आम्ही काय म्हणतो की तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी आवडते ना ती तुम्ही घ्या. बरं, नुसतं असं नाही, काही लोकांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामसुद्धा आवडतं, सिनियर लोक आहेत आणि दॅट इज ऑल्सो रिक्वायर्ड, कारण हे कार्य पुढे न्यायचं आहे तर त्याचे हे सुद्धा पैलू असतात. आणि हा संदेश लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे. म्हणून आमचे हरियालीचे फाउंडर श्री पूनम सिंघवी यांनी सुरुवातीला एक कविता लिहिली होती आणि त्याची ओळ मला एक ओळ आठवते, आता आमचे एकच लक्ष, वृक्ष लावू लक्षण लक्ष. खूप सुंदर. आणि खरंच कविता एक वेगळीच प्रेरणा मिळते नवीन माणसाला ते वाचून की खरंच आपण काहीतरी करायला पाहिजे ह्याच्यासाठी. मला एक सांगा की तुम्ही सांगितलं की तुम्ही सीड्स गोळा करता, सॉर्ट करता आणि त्याची सॅपलिंग्स बनवता, ज्यासाठी तुमच्याकडे जागा पण आहे. मग पुढे जाऊन म्हणजे सॅपलिंग्सचं प्लांटेशन, मग त्याची परत देखभाल तर करायला पाहिजे ना, तर आपण लावतो आणि मग विसरून जातो. तर तो पुढचा जो जर्नी आहे
खूप डेडिकेशन लागतं हो, त्याला, हो. तर ते कसं तुम्ही करता? हो, ते सुद्धा जसं मी म्हटलं सुरुवातीला की प्लांटेशन हे 30% असतं, पण पोस्ट प्लांटेशन केअर इज 70%. आता आपण म्हणू रोपं लावली आणि ती ठेवून दिली नर्सरीत, भले त्याला पाणी घालतोय तर त्याच्यावर थांबत नाही. इव्हन जी नर्सरीमध्ये आपण जी सॅपलिंग्स बनवून ठेवलेली आहेत, त्या पिशवीला भोकं असतात, साहजिक आहे मुळं त्याच्यातनं बाहेर येतात आणि ती जमिनीत घुसतात. रुततात. ती जमिनीत रुतल्यानंतर आम्ही ते असं ओढू शकत नाही, म्हणून पिरियडिकली तिथे काही आवरण वगैरे हातरणं आणि त्याची सारखं आम्हाला ती सॅपलिंग्स तिथून रिव्ह्यू करणं, सुपरवाईज करणं. धिस कम्स ॲज पार्ट ऑफ पोस्ट प्लांटेशन केअर. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये जेव्हा ती 2.5 फुटापर्यंत किंवा एका समाधानकारक लेव्हल हाईटपर्यंत वाढतात ना, नर्सरीतच म्हणजे. नर्सरीमध्ये वाढतात, त्याच्यानंतर ती घेऊन आम्ही लोक असे 300-300, 400-400 सॅपलिंग्स किंवा जसा ग्रुप असेल, जेवढे पार्टिसिपंट्स असतील त्याच्याप्रमाणे ती घेऊन आम्ही प्लांटेशन साईटवरती घेऊन जातो. त्याच्यासाठी जी टूल्स वगैरे लागणार आहेत ती सुद्धा, मग पाऊस किती पडत असू दे, सगळेजण ती ॲक्टिव्हिटी तेवढ्याच टीमनी किंवा तेवढ्याच उत्साहाने ताकदीने करतात. आणि ते सेशन की आज आपल्याला इथे 200 रोपं लावायची किंवा जी काय असतील, त्याच्यासाठी सुद्धा एक प्लॅन तयार केला जातो. इंटरनली विदिन टीम कोऑर्डिनेट केलं जातं आणि जे गेस्ट आमच्याबरोबर येणार आहेत त्यांनाही वी टेक अस विथ देम विथ आवर टीम. त्या पद्धतीने तिथे ते झाडं लावली जातात. बर. त्याच्यानंतर पोस्ट प्लांटेशन केअरचा पुढचा भाग मी म्हणेन की पावसाळ्यामध्ये ती झाडं वाढत असतात, पण त्याच्याबरोबर जंगली गवत जे असतं, वीड्स, दे आर ऑल्सो ग्रोईंग ॲट द सेम टाईम. आणि सप्टेंबर महिन्यात टिपिकली पावसाळा जेव्हा थांबतो, आता मी तुम्हाला मुंडा डोंगराचंच उदाहरण देतो. मुंडा हिलवरती जे जंगली गवत आपण लावलेला रोपा व्यतिरिक्त जवळजवळ 6 फूट उगवतं. 6 फूट? 6 फूट उगवतं. ओ. आणि 6 फुटामध्ये एवढं जेव्हा ते जंगली गवत उगवतं, त्याच्यात आपलं रोप कुठे लावलं आहे हे आपल्याला कळतच नाही. हो. तो आता हा प्रश्न आहे की आता एवढे जर का हे होणार असेल, जसा सप्टेंबर ऑक्टोबर महिना संपायला लागतो ते हळूहळू पाऊस जातो, ते गवत ड्राय व्हायला लागतं आणि मग तिथे वणवे लागतात आणि वणव्यांमुळे जी लागणारी आग पसरते, त्याच्यात ते ड्राय गवत आणि आपण लावलेली रोपं हे सगळे जळून भस्मसात होतात. सो हे सगळं म्हणजे खरंच आहे. वी हॅव लर्न द लेसन द हार्ड वे. जिथे अख्ख्या सीझनभर मेहनत केली आणि तिथे सगळे आपण सॅपलिंग्स लावली आणि जसं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक नष्ट होतं, तसंच व्हॉलेंटियर्सना आमच्या वाटलं की एवढे आपण लावली, मेहनत केली आणि ते फुकट गेलं. मग त्याच्यावरती उपाय म्हणून आम्ही जेव्हा विचार केला की आपण मग काय करायला पाहिजे, तर ग्रास मॅनेजमेंट ॲज पार्ट ऑफ पोस्ट प्लांटेशन केअर. त्याच्यामुळे जसजसा पाऊस जायला लागतो, आम्ही प्रोॲक्टिव्हली वी एंगेज इन ग्रास मॅनेजमेंट, जिथे अख्खा दिवसभर जवळजवळ 10-11 तास तिथे ग्रास रिमूव्हल ॲक्टिव्हिटी चालते. आम्ही अशा छोट्या छोट्या टीम्स बनवतो जे 2.5-3 तास काम करतात. दे हँड ओव्हर द बॅटन टू द नेक्स्ट टीम, सेकंड टीम हँड्स इट ओव्हर टू द थर्ड, आणि सकाळी 9-10ला चालू झालेलं काम संध्याकाळी 5-5:30 पर्यंत चालू असतं. फक्त ग्रास काढायचं? ग्रास रिमूव्हल टू प्रोटेक्ट आवर प्लांट्स. पण किती पिरियडिकली हे करता तुम्ही? हे आम्हाला पिरियडिकली म्हणण्यापेक्षा जसा पाऊस जातो, आता आमचं दिघ्यालाही प्लांटेशन साईट आहे, मुंड्यालाही करतोय आणि कासारवडवलीची जी बॅक साईड आहे ज्ञानगंगा शाळेच्या मागच्या बाजूला, तिथे सुद्धा प्लांटेशन करतो. तिथे सुद्धा आम्ही हे करतो. जसजसं ते गवत वाळायला लागतं, वी डोंट वेट टिल द एंटायर ड्राय ग्रास इज रिमूव्ह. नंतर त्याच्या फायर लाईन्स पण आखणं, जेणेकरून दॅट फायर डज नॉट स्प्रेड फर्दर, तेही करतो. सो दॅट फायर ती ब्रेक होते कुठेतरी, तो सिक्वेन्स ब्रेक व्हायला पाहिजे. आणि दॅट हॅज हेल्प्ड अस रिअली टू गिव्ह बेटर रिझल्ट्स. किंवा जे वणवे बिणवे लागतात त्याच्यात आमची झाडं बऱ्यापैकी वाचलेली आहेत. नुकसान होतं, वी कॅनॉट से, कारण इट इज अ जंगल, इट इज अन अनप्रोटेक्टेड एरिया. आता दिघा प्लांटेशन साईटबद्दल जर का सांगायचं झालं, तर तिथे आम्ही जेव्हा पहिल्या वर्षी लावलं होतं, तिथे ॲडजॉयनिंग थोडीशी स्लम एरिया असल्यामुळे तिथे बकऱ्या, गाई, म्हशी, कॅटल ग्रेझिंग वगैरे हे सगळे होते. तर आम्ही झाडं तर लावली, पण सबसिक्वेंटली आमच्या लक्षात आलं की तिथे ग्रेझिंग मेनेस आहे. म्हणजे आपण झाडं लावताना देन वी केम टू द कन्क्ल्युजन की 2 गोष्टी आहेत. एक तर आपल्याला नॉन ग्रेझेबल आपण तिथे सॅपलिंग्स प्लांट लावायला पाहिजेत,
जसं मी करंजाचं झाड म्हटलं, ते कडू असतात करंजाची त्यामुळे पानं. खात नाहीत. त्याच्यामुळे बकरी, गाय, म्हैस खात नाही करंजाचं झाड. त्याच्यामुळे त्याचं सर्वायवल चांगलं झालं. आणि त्याचं कुंपण घालता त्याच्या का तुम्ही? व्यतिरिक्त येस, ट्री गार्ड्स ज्याला म्हणतो आपण, येस, तर ट्री गार्ड्स तो लावताना तिथे आम्ही त्याच्या सभोवताली बांबूचे ट्री गार्ड्स अँड देन कव्हर इट विथ क्लॉथ अँड अगेन सुपरवाइज इट. आणि त्याचबरोबर नुसतं एवढं करून आम्ही थांबलो नाही, तर त्या स्लम एरियातले मधले काही इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांना आमच्याबरोबर घेतलं ॲज पार्ट ऑफ अवेअरनेस अँड टू गेट सम सपोर्ट. त्यांना एम्पॉवर केलं तिथे लोकली आणि त्यांना सांगितलं की आता हे हे आम्ही करतोय इथे येऊन, हे तुमच्याच चांगल्यासाठी करतोय, तर ह्याचं रक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे. जबाबदारी आहे. कुठेतरी थोडंसं मॉरल बाइंडिंग, आणि त्यांना त्या विषयाची गोडी लागली, तेही त्याच्यात पार्टिसिपेट झाले. हे झालं आमच्या दिघा साईडचं उदाहरण. असे अनेक किस्से किंवा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. जसं वी कॅन से मल्टीटास्किंग, किंवा ज्याला म्हणतो मल्टी सेशन्स ऑन वन डे अक्रॉस मल्टिपल लोकेशन्स, हे सुद्धा हरियालीने केलेलं आहे. एकाच दिवशी 3 ठिकाणी 4 ग्रुप्सना होस्ट करून, मोठे ग्रुप्स आले होते, 150-200 माणसांचा एक ग्रुप होता, दुसरा असं 50-60 असे वेगवेगळ्या साईजचे ग्रुप वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी होस्ट केले. ते सुद्धा हरियाली हॅज डेमॉन्स्ट्रेटेड दॅट कपॅसिटी. ह्या सगळ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ह्याच्याबद्दल अवेअरनेस वाढावा लोकांमध्ये, बरोबर आहे. आणि कुठेतरी आपण निसर्गाचं देणं लागतो. आपण फुलं, फळं किंवा लाकूड निसर्गाकडून घेत असतो, पण आपण कधी देणार निसर्गाला? ह्या थॉटनी हे सगळं कार्य, ह्याच्यात माझ्या जास्त काम करणारे अनेक लोक आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात, आणि वयाची अट नसलेले सर्व वयोगटातले हे काम करत आहेत. तर माझं एवढंच म्हणणं आहे की ह्याच्यातनं जनजागृती मास स्केलवरती व्हावी, ह्या विषयाचं गांभीर्य समजावं लोकांना, आणि त्यांनी ह्या कार्यात हरियाली किंवा इतरही संस्था कुठल्या आहेत संस्था याच्यात सहभागी व्हावं, जेणेकरून हा ग्रीन इनिशिएटिव्ह पुढे न्यायला मदत होईल. मला एक विचारायचं होतं आता की तुम्ही नर्सरीमध्ये ते ग्रो करता, मग तुम्ही ते जाऊन लावता, तर ते फक्त डोंगरावरच लावता की काही उघड्या असे लँड एरिया असतात तिथे पण लावता का? आणि तुम्ही ते बघता म्हणजे त्याची कशी काय वाढ होतीये वगैरे, तर हे असं किती वर्ष बघून मग तुम्हाला हँडओव्हर करायला लागतं, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की 100 झाडं लावली तर त्यातली किती साधारणतः जगतात, म्हणजे आपल्याला एक सक्सेस रेट किती असतो? हो हो, जसं तुम्ही विचारलं की फक्त तुम्ही डोंगरावरती लावता, तर तसं नाही आहे. आम्ही वेगवेगळ्या टोपोग्राफी, फ्लॅट लँडवरतीही लावतो. मी तुम्हाला आमच्या भवाळे प्रकल्पाचं उदाहरण देईन. त्याच्यामध्ये तुम्ही हँडओव्हरबद्दलही बोललात आणि टेरेनबद्दलही बोललात. तर टेरेनबद्दल बोललात तर मला त्याच्यातला एक छोटासा किस्सा इथे सांगावासा वाटतो की पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना तिथे आम्ही राबवली होती. बर. आणि त्याचं कारण म्हणजे तिथे स्लोप्स होते, थोडेसे हिली टेरेन होता त्याच्यामध्ये, परंतु तिथे फ्लॅट लँडही होती. तर आम्हाला एक दिवस लक्षात आलं की जसं पाणी पाहिजे झाडांना, रोपं तर लावली होती, मग जेव्हा समर व्हेकेशन किंवा तो सीझन येतो, जेव्हा खरंच पाण्याची टंचाई असते, तर आपण ती झाडांना पाणी कसं देणार? तर त्याच्यातनं आम्ही रियुजिंग प्लास्टिक बॉटल्स, पिण्याच्या पाण्याच्या, ॲज अनदर एन्व्हायरमेंटल इनिशिएटिव्ह, अशा आम्ही जमा केल्या. जवळजवळ 1000-2000 अशा बाटल्या आम्ही यूज बॉटल्स घेतल्या, त्याच्यात पाणी भरलं आणि त्या उलट्या करून त्या झाडाच्या बाजूला एक बॅम्बू स्टिक बांधून त्याला अडकवून ठेवल्या, जेणेकरून पाणी ड्रीप होत राहील. आम्ही आयव्ही ड्रिप लावतो तसे. एक्झॅक्टली. त्या ड्रीपमुळे यू विल गेट दोज सॅपलिंग्स विल गेट वॉटर विच विल एन्श्युअर बेटर सर्वायवल. हा कन्सेप्ट होता. एक सीझन चालला आणि दुसरा सीझन स्टार्ट व्हायच्या वेळेस आम्ही ते करत असताना आमच्या लक्षात आलं, एक 2-3 दिवसामध्ये तिथल्या बऱ्याचशा बाटल्यांना कोणीतरी चेचून वगैरे टाकल्या होत्या. बर. तो वी वर शॉक्ड, वी ट्राईड टू फाइंड आउट. आणि मग आमच्या लक्षात आलं की तिथे त्या जंगलामध्ये रानटी डुकरं आहेत. बरं. आणि उन्हाळ्यामध्ये त्यांना जी तहान लागते त्याच्यामुळे ते पाणी पिण्यासाठी पाण्याच्या शोधात तिथे आली होती आणि त्यांनी त्या बॉटल्स काढल्या आणि म्हणून त्याचा चेंदामेंदा त्यांनी करून ठेवला होता. मग त्याच्यातनं पुढेच आमच्या लक्षात आलं की व्हॉट वी शूड डू टू अव्हॉइड दिस मेनेस, की पाणीची गरज आहे ते, कारण शेवटी जंगल आहे त्यांचं आहे, शेवटी रानडुक्कर म्हटलं तरी दॅट इज देअर हॅबिटॅट.
बरोबर आहे. मग आपण काय करावं, तर तिथे काही काही खदानी होत्या, दगड क्वारीज फोडलेल्या वगैरे असेच ठेवलेल्या होत्या. तर त्याच्या सभोवताली श्रमदानातनं आम्ही दगड मातीचे बंधारे बांधले, ज्याच्यामुळे त्या जलाशयात पाणी साठायला सुरुवात होईल आणि त्यांची पाण्याची तहान भागेल. आणि तिथले उतार जे होते तिथेही दगड मातीचे बंधारे बांधले. त्याचा असा इफेक्ट झाला की त्याच्या सभोवतालची जी गावं आहेत तिथल्या काही विहिरींना मार्च महिन्यामध्ये त्या कोरड्या पडायच्या. हम्म. तर त्या कोरड्या पडत असतील तर त्यांना पाणी, ह्याचा हा कॉन्क्रीट रिझल्ट झाला. जेव्हापासून आम्ही ते राबवले तर त्या विहिरींना 12 महिने पाणी राहायला लागलं. तिथल्या अरे वा, गावकऱ्यांनी हा पॉझिटिव्ह फीडबॅक दिला हरियालीला खूप की सुंदर. सो दिस इज समथिंग. आणि आम्हाला खरंच तेव्हा आनंद वाटला की आपण जे काम करतोय त्याची ही एक ॲक्नॉलेजमेंट आहे, ही पावतीच आहे की हो हो बरोबर हो. आहे की झाड त्या ह्याच्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असू शकत नाही. आणि म्हणून आम्ही म्हणतो की ह्या कार्यात सहभागी व्हावं प्रत्येकाने, जेणेकरून हे कार्य पुढे न्यायला मदत होईल. आणि मग तुम्ही त्याचं जे एकदा ते प्लांटेशन झालं की एक 5-7 वर्षांनी तुम्ही ते हँडओव्हर करता का? हो हो, हँडओव्हर. जसं आम्ही म्हटलं की 7 वर्षाचा कालावधी धरला जातो की आफ्टर 7 इयर्स ती जी सॅपलिंग्स लावलेली आहेत आपण ती सेल्फ सफिशियंट होतात. अच्छा. आणि जे जंगल म्हणून त्याच्या पुढचा प्रवास तो त्यांचा इंडिपेंडेंट होतो होतो. असं धरलं जातं. म्हणून आम्हाला वनविभागाकडनं 7 वर्षाच्या करारावरती अशी जमीन 30 एकर 35 एकर अरे वा. अशी दिली जाते. आणि मी भवाळेचं तुम्हाला मी उदाहरण दिलं 2008 ते 2015. त्याच्यानंतर आत्ता रबाळे टेटवली इथे सुद्धा 2017 ते 2024 जानेवारी 24मध्ये आम्ही त्याचा पिरियड संपल्यानंतर आम्ही हँडओव्हर दिला. जिथे आम्हाला बॅरन लँड मिळते सुरुवातीला आणि वी हॅव कन्व्हर्टेड दोज इन टू ग्रीन टॉप्स. आणि त्या 7 इयर्समध्ये तुम्ही म्हणालात ना जसं मॉर्टॅलिटी रेट त्याचा काय असतो. सुरुवातीला आम्ही पहिल्या वर्षात मॉर्टॅलिटी रेट वॉज क्वाईट हाय. त्याचे वेगवेगळे कारण आहे. बिकॉज इट इज एक्सपेरिमेंटिंग. आपण लावल्यानंतर काय होतं, एज्युकेटिंग द लोकल पीपल. कारण ते लाकूड फाट्यासाठी जर का ते लाकडं तोडून नेत असतील तर त्या प्लांटेशनला काही अर्थ नाही. मग त्यांना एज्युकेट करणं, त्याचबरोबर एक लोकल कोऑर्डिनेटर ठेवला तिथला, जेणेकरून तो लक्ष ठेवेल. आणि आमचंसुद्धा पिरियडिकली जाणं, आमचं दर विकेंडला किंवा मधल्या वारीसुद्धा आम्ही जायचो, कारण सुपरविजन तिथे पाहिजे. तर ते सुद्धा केलं. आणि हे सगळं करत असताना पहिल्या वर्षी जो मॉर्टॅलिटी रेट होता वी कन्सॉलिडेटेड ऑन दॅट असं म्हणेन. पहिल्या वर्षी आपण लावलं तर 50%च झाडं जगली. बरं. मग दुसऱ्या दिवशी यंदाची वाचली होती ती ॲड करून त्याच्या पुढे गेलो. आणि असं करत करत त्या 7 वर्षात त्या भवाळीच्या ठिकाणी जवळजवळ 30,000 झाडं लावली. 30,000. येस. आणि सेम थिंग आत्ता रबाळे जो आहेत इथे टेटवलीच्या इथे प्रकल्प आमचा झाला, तिथे सुद्धा जवळजवळ 30,000च्या वर झाडं लावलेत. आणि आता आम्ही तो हँडओव्हर दिला आहे. आता आम्हाला पुढचा प्रकल्प वनविभागाकडनं मिळतो आहे त्याच्या जवळच, आणि तिथेही कार्य त्याचं सुरू झालं आहे. अरे वा. मग आता सध्या असे किती प्रकल्प चालू आहेत की म्हणजे उजाड डोंगर म्हणा, आणि म्हणजे आता तुम्ही सांगितलं कल्याण डोंबिवली हो, इकडे पण हो. तुम्ही हळूहळू स्प्रेड स्प्रेड होतोय. हो. तर असे किती प्रकल्प तुमचे सध्या चालू आहेत? आणि फक्त एवढाच म्हणजे मुंबईच्या आजूबाजूचा परिसर की महाराष्ट्रात आणखीन काही ठिकाणी तुम्ही पोहोचलेले आहात? हां, आत्ता प्रामुख्याने जसं मी म्हटलं हरियालीचा इथे बेस आहे. तर त्याच्यामुळे ठाण्यातनं सुरुवात झाली. तर पहिला तुमचा प्रश्न की किती ठिकाणी, तर आमचे जवळजवळ 4 ठिकाणी हे प्रकल्प सुरू आहेत आत्ता असं मी म्हणेन. त्यातला एक म्हणजे जसं मी म्हटलं रबाळे टेटवलीचा तो एक सुरू आहे. दिघ्याला ऐरोलीजवळ तिथेही दुसरा आमचा प्लांटेशन सुरू आहे. किती एकर जागेवर टोटल साधारण चालू आहे? तिथला आहे तो जो रबाळेचा होता तो 28 एकर जागेमध्ये आहे तिथला. आणि हा जो दिघ्याचा आहे तो त्यापेक्षा कमी आहे रिलेटिवली. तो साधारण 8 ते 10 एकर एवढा आहे. त्याचंसुद्धा वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या बाजूलाच एक ब्रिटिशकालीन डॅम आहे, खंडी डॅम म्हणतात त्याला. तर त्या पाण्याचाही आम्ही उपयोग एक वेगळ्या पद्धतीने कसा करून घेऊ शकतो, इस्पेशली ड्युरिंग समर सीझन. की समर सीझनमध्ये पाण्याची गरज आहे, तर आम्ही सिफोनिंग टेक्निक तिथनं वापरलं बर. आणि त्यातलं पाणी घेतलं आणि ते झाडांना घातलं. सो वी ट्राय टू डू थिंग्स, ज्याला म्हणतो ना कल्पकता वापरतात हरियालीचे व्हॉलेंटियर्स, की ह्याच्यातनं मार्ग काढून जायचा आहे आपल्याला. तर हे 4 ठिकाणी हे प्रकल्प चालू आहेत. डोंबिवलीचं सांगायचं झालं तर गेले 3-4 वर्ष त्यांचं काम चालू आहे. तिथल्या एका लोकल शाळेबरोबर टायअप केलं आहे, जिथे त्यांनी आम्हाला जागा दिली काम करायला. आणि तिथे सॅपलिंग मेकिंग ॲक्टिव्हिटी करतो. आणि ती घेऊन तिथल्या जवळच्या गावांमध्येही हरियालीचे जे आमचे तिथले कोऑर्डिनेटर्स आहेत
ते घेऊन हा संदेश हरियालीचा घेऊन जातात आणि तिथे प्लांटेशनही करतात. तर जसं मी म्हटलं, प्लांटेशन आहे, कंपोस्टिंग आहे, इको टूर्स आहेत किंवा नर्सरी ॲक्टिव्हिटी, त्याचे बरेच बरेच पैलू आहेत ह्याच्यामध्ये. हम्म. आता मला एक सांगा, साधारण एक एक एकर जागा असेल तर त्यात तुम्ही किती झाडं लावता? आणि साधारण म्हणजे बाकीचे पण काही काही फॅक्टर्स त्याच्यामध्ये असतात, पण हो त्या एक हो. एकरचं पूर्ण परिवर्तन करायला हं, हं. साधारण किती झाडं हो लावतात, हो. किती व्हॉलंटियर्स लागतात आणि किती वेळ लागतो? ओके. पहिले म्हणजे ज्याला म्हणतो आपण प्रिपरेशन, की टोपोग्राफी वेगळी असते. काही काही ठिकाणी स्लोप्स असतात, काही काही ठिकाणी सरळ असते. पण ते सगळं करत असताना काही काही ठिकाणी खडकाळ जमीनही असते. त्याच्यामुळे ती टोपोग्राफी आहे, ते समजून घेणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते समजून घेताना तिथली सॉईल टेस्ट करणं सुरुवातीला, की ही जमीन आपण प्लांटेशनसाठी योग्य आहे की नाही. ज्याला म्हणतो हा सुरुवातीचा अभ्यास असतो, तो आपण करतो. आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर एकदा ॲसर्टेन केल्यानंतर की एका एकरामध्ये आपण किती झाडं लावू शकतो समजा, कारण मध्ये स्पेसिंगसुद्धा आवश्यक असतं 2 झाडांमध्ये, तेही आपल्याला घ्यावं लागतं. त्याचा अंदाज म्हणजे की आपण कुठे लावतो आहे, किंवा काही एक एकरामध्ये काही पॅच असतो तिथे जसं मी म्हटलं खडक आहे, तर तिथे आपण तिथे लावू शकत नाही. तर साधारण मी म्हणेन एक 80 ते 100 आपण झाडं एक एकरामध्ये योग्य स्पेसिंगनी लावू शकतो. काही काही ठिकाणी जर का वृक्ष मोठा असेल तर थोडीशी कमी झाडं लावावी लागतील त्याच्यापेक्षा, असं म्हणेन. सो इट डिपेंड्स ऑन द डिपेंड्स ट्रीज. ऑन. आता त्याच्यावरती अजून एक मी सांगेन तुम्हाला, मियावाकी तुम्ही ऐकलं असेल. हो. आम्ही रबाळ्याला मियावाकी ही राबवलेलं आहे आमच्या मुलुंडच्या टीमनी. जिथे जागा कमी होते हल्ली शहरांमध्ये, तर मियावाकी प्लांटेशन, जे एकाच ठिकाणी हे झाडं वेगवेगळ्या व्हरायटीची एकत्र करून एका ठिकाणी लावतो, ज्याच्यामुळे ती कन्सॉलिडेट होतात आणि एक आयलंड स्वरूपातलं एक त्यातलं जंगल म्हणतो ना आपण, हे तयार होतं. तो हाही एक नवीन प्रयोग हरियालीने करून पाहिलेला आहे, करतायत म्हणजे अजूनही. आणि अजून एक हल्ली ते हायड्रोपॉनिक्स, व्हर्टिकल गार्डन, ते पण तुम्ही म्हणजे करता का, की ते हो छोट्या हो स्पेसेसमध्ये? हो. व्हर्टिकल गार्डनही करतो, पण प्रामुख्याने आमचा जो फोकस एरिया आहे, हा जसं मी म्हटलं मानवनिर्मित जंगल किंवा रोबस्ट ट्रीज ह्याच्यावरती राहिलेला आहे. ऑफकोर्स किचन वेस्ट मॅनेजमेंट, जे घरातली गृहिणी तिला तिची किचन वेस्ट त्याचं प्लॅनिंग करायचं असेल, कंपोस्टिंग, तर त्याच्याबद्दलही अवेअरनेस सेशन्स करतो, करता तुम्ही? त्याबद्दलही करतो. आता तुमचं एवढं कार्य चालू आहे, तर मग त्याचे आपण काही रिसर्च किंवा काही स्टॅटिस्टिक्स काढले का, की त्याचे दृश्य आणि अदृश्य परिणाम इतक्या वर्षात, म्हणजे जसं आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग 2 डिग्रीनी वाढते, तसं 25 वर्षामध्ये असे काही दृश्य आणि अदृश्य परिणाम आपल्याला खूप डोळ्यासमोर आलेत का, की एक सायंटिफिक स्टडी झालाय का? हो हो. जसं मी म्हटलं की भातसा नदी परिक्रमा आपण हाती घेतली होती. ती परिक्रमा हाती घेण्याचा उद्देश तोच होता, की ह्याचा सायंटिफिक स्टडी होणं, की काही काही ठिकाणी तिथे केमिकल्स नदीत सोडली जात आहेत, काही काही ठिकाणी गावठी दारू भट्ट्या वगैरे लावून ते पाणी तिथलं दूषित होत आहे. हे जे परिणाम आहेत, किंवा तिथे अमर्याद म्हणजे काहीच प्लांटेशन होत नाही. आता आपण हायवेने जात असताना सहज आपल्या डाव्या किंवा उजव्या बाजूला नजर गेली तर लक्षात येईल की काही डोंगर जे आहेत हे असे तुटलेले आहेत, त्याचे कातळ. त्याचं प्रमुख कारण म्हणजे तिथे जे डिफॉरेस्टेशन होतं, झाडं लावलेली असतात ती एकतर ते आगी जे वणवे पेटतात किंवा त्याच्यात जळून जंगलतोड खात होते. होतात, किंवा वृक्षतोड होते. हे एक कारण आहे. जेव्हा वृक्षतोड होते तेव्हा झाडं, ती सॉईल असते तिथले, ते होल्ड करत असतात, किंवा दगड, तेव्हा ती माती पण, वृक्ष गेल्यानंतर माती पण वाहून सॉइल जाते. इरोजन होतं. सॉईल इरोजन झाल्यानंतर ते दगड उघडे पडतात, मग त्याला क्रॅक्स जातात आणि मग दरडी कोसळतात. ही सगळी चेन आहे, जी ही आपण का करतोय. आणि ह्याच्याबद्दलही रिसर्च करणं, जसं मी भातसा रिव्हरचं सांगितलं, किंवा 2005 साली डेल्यूज बद्दलही आम्ही रिसर्च केला आहे, तसं इतरही आमचे जे प्लांटेशन प्रोजेक्ट जे 7 वर्षाचे आम्ही केलेत, ते करत असताना आमची त्याची रिसर्च फाइंडिंग्स काय होती. इनफॅक्ट 1-2 जणांनी PhD करता रिसर्चचा हा विषय घेऊन त्याच्यावरती रिसर्च केलेला आहे, हो. आणि दे हॅव शेअर्ड देअर रिसर्च पेपर्स. सो ह्या सगळ्या गोष्टी करतोय. ह्याच्यात अजून एक मला पॉईंट सांगायचा आहे, तो जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट ऑडिट. आम्हाला शहापूर वन विभागाकडनं एव्हरी 2-3 इयर्स आम्हाला ॲज NGO एजन्सी निमंत्रण येतं, आणि तिथल्या शहापूर एरियामध्ये जाऊन त्यांच्याबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर जाऊन आम्हाला त्याचं ऑडिट करावं लागतं, की किती प्लांटेशन इथे झालेलं आहे. आणि तिथे वनविभागाने प्लांटेशन केलेलं असतं, इतर कोणी केलेलं असतं, पण ॲक्च्युअल प्लांटेशन किती झालं आहे
ह्याचा आढावा घ्यावा लागतो, ह्याचा रिपोर्ट बनवावा लागतो आणि तो त्यांना सबमिट करावा लागतो. सबमिट करायला लागतं. तर अशा प्रकारे ॲनालिटिकल स्टडीसुद्धा केलेला आहे. चालू आहे. सो इट इज ऑनगोईंग असं मी म्हणेन. इंटरेस्टिंग. खूप छान म्हणजे ही माहिती कळली आणि मला असं वाटतं ही काळाची गरज काल होती, आज आहे आणि उद्या पण असणार आहे. त्यात हरियाली खूप कार्य करते आणि आज लोकजागृती पण झालेली आहे. बऱ्याच लोकांना काहीतरी करावं असं वाटत असतं की हे करायला पाहिजे, पण कोणी करावं, कसं करावं, कोणाला अप्रोच करावं ते कळत नसतं. तर मला असं वाटतं की तुम्ही आज जी छान माहिती आम्हाला शेअर केली की कसं सगळं सायंटिफिक चालू आहे, नुसतंच आपलं जाऊन प्लांटेशन केलं, फोटो घेतले तर तसं नाही. तर ॲक्च्युली यू आर मेकिंग अ डिफरन्स, यू आर ॲक्च्युली मेकिंग अ डिफरन्स. तर ते खूप छान वाटलं सगळं ऐकून. आणि तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ, अमूल्य वेळ दिलात आणि इतकी छान माहिती सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि मला दर्शकांना सांगायचं आहे की तुम्हाला सुद्धा जर असं काही वाटलं, तुम्ही जर पर्यावरण प्रेमी असाल किंवा तुम्हाला या एका इश्यूबद्दल खूप असं आत्मीयतेने वाटत असेल, तर तुम्ही याबद्दल जर तुम्हाला पुढे जाऊन काही करावंच वाटत असेल तर आमच्या कॉमेंट्समध्ये नक्की लिहा आणि तुम्हाला नक्की मार्ग मिळेल ह्याच्यातून. आजचा एपिसोड तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. पुन्हा एकदा पुढच्या एपिसोडमध्ये असंच भेटूया आपण सर्व काहीमध्ये.